मित्रांनो, जय जाऊ जय शिवराय, जय हिंद, जय भारत, हर हर महादेव. आपण आज श्री वटेश्वर शिव मंदिर इथे आलेलो होतो. हे बघू शकतो तुम्ही इथे हे मंदिर नेर गावामध्ये आहे, नेर शेवली. आपण आज फॉर्च्युनर घेऊन आलो होतो आणि तुम्हाला आता आपण त्यानंतर असा हा परिसर आहे. इथे मंदिर आहे, प्राचीन शिव मंदिर. इकडे दगडी त्यांची अशी नारळी झाडं वगैरे आहे. प्राचीन असा हा घंटा आहे, बघा किती मोठी घंटी आहे. श्री वटेश्वर कैलास मंदिर श्री प्राचीन. आणि हे दोन नंदी इथे. हर हर महादेव. हे पण आता एक दर्शन घ्यावं. याला जीर्णोद्धार केलेला आहे मंदिराचा. याच्यावरती मूर्ती आहे. आपण हे प्राचीन शिव मंदिर वगैरे बघितले अंबरनाथचं आपल्या असेल. घंटा वाजतो, आवाज. हर हर महादेव. बघा किती भारी नक्षीकाम आहे. इकडे शिवपार्वती. हर 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 महादेव. ओम नमः शिवाय. हे बघा या मंदिरात आपण आता दर्शन वगैरे घेतलेलं आहे. आणि बघू शकतो आपण आता इथे मंदिराचे खाली बंद दरवाजा वगैरे. तर आपण पलीकडे बघू मागे कसं आहे. आता आपण तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न केला म्हणजे आधी घंटा. तर आता आपण मागच्या मागे बघू कसं आहे काय म्हणजे बारव पण आहे, विहीर पण आहे. ही मागची साईड कळस वगैरे बघा वरती पताका. त्यानंतरचं जीर्णोद्वार आहे. इथे एक छोटंसं शिवलिंग वगैरे मंदिर आहे. इथे पण आपण याला हे करू. हे मागची साईड आहे. ह्या मागच्या साईडला पण असं नक्षीकाम आहे. आपण तोपर्यंत हे बघा शिवाय नमस्ते. इथे हे शिव मंदिर शिवलिंग आहे. त्याच्यात पण एक मूर्ती आहे. हे दर्शन घेतलं बघा. मागचा हा परिसर आपलं अमरनाथचं शिव मंदिर, लोणारचं शिव मंदिर, ह्याच्या पद्धतीचंच हे शिव मंदिर आहेत. कसं काम नक्षीकाम. त्याला रंगरंगोटी केल्यामुळे आपल्याला त्या मूर्त्या व्यवस्थित दिसत नाही. नाही त्यांचं पाण्याचं इथे भंडारा वगैरे होतं वाटतं इथे. हे बघा मागची साईड वरती त्यानंतर बनवलेलं आहे ह्या मूर्त्या. आणि भोकरदनला आपण ते जो मंदिर होतं ते आपलं याचं भोकरदनला आपण गेलो होतो. ते मध्ये रामेश्वर मंदिर असेल, आणव्याचं मंदिर असेल, त्या पद्धतीचं हे मंदिर आहे. हे पाय आहे बघा, असे पायऱ्या जवळ. या गावाने चांगलं जीर्णोद्धार केलं. पुरातत्व विभागाकडे नाही वाटतं हे मंदिर करत नाही ते काही, पण गावकऱ्यांनी हे मंदिराचं चांगली निगा राखलेली आहे. तुम्हाला परत एकदा या पूर्ण साईडने पण दाखवण्याचा प्रयत्न करत आहे. आणि मित्रांनो हे जालना जिल्ह्यामध्ये नेर गाव आहे. बदनापूर नेर गाव आहे जालना जिल्ह्यामध्ये, जालना तालुक्यात. तर अवश्य ह्या ऐतिहासिक वास्तूला भेट द्या, शिवमंदिराला भेट द्या. इथे ते आपलं चुनाचं इथे शिवलिंग आहे. इथे पण आहे छोटे छोटे. परिसर खूप छान आहेत. एकदा आपल्या जालन्यामध्ये पण असं ऐतिहासिक परिसर असल्यावर आपल्याला माहीत नव्हतं. तिथे एक बारो आहे. इथे आड आहे, विहीर आहे. 1 2 3 4 8 कोणी विहीर आहे. 8 कोणी विहीर आहे बघा. 8 कोणी विहीर आपल्या राजमुद्रेसारखी छत्रपती शिवाजी महाराजांचे 8 कोणी मंदिरसारखी. आणि हे मंदिर आहे बघा असं आहे. आणि इथे यांनी गावकऱ्यांनी मस्त असे नारळाची झाडं वगैरे लावून मस्त इथे शिवशोभितीकरण केलेलं आहे.
चिंताराम उपाळ अध्यक्ष यांनी वटेश्वर प्रसन्न जिल्हा जालना ते विकास पिण्याच्या पाण्याचा हा हौद बनवलेला आहे त्यांच्या. आणि 27/2014 हे हौद बनवलेलं आहे पाण्यासाठी पिण्यासाठी. इकडे दगडी शिळा बघू शकता आपण. आता ह्यानंतर ही भिंती बांधलेली आहे जिल्हा परिषद वगैरे ग्रामपंचायत सदस्यांनी. इकडे शिवलिंग आहे. हे शिवलिंग बघा, हे आपण बघितलं हे विरगळ, इथे विरगळ पण आहे. हे आपण बघितलं होतं. हे विरगळचा अर्थ आपण बऱ्याच किल्ल्यावरती बघितलेला आहे. सुधागडला बघितला आहे, सिद्धगडला बघितलेला आहे, कोथळगडला बघितलं. हे वरती हे यांचे हा जो हे 2 सैनिक आहेत, घोडस्वार सैनिक आहे, यांच्या सैनिकामध्ये हे युद्ध झाल्यानंतर त्यांना शिवलोकात स्थान मिळण्यासाठी शिवलोकात पूजा केली होती आणि वरचं इथे पडलेलं आहे. आपले छोटे छोटे मोठे शिवलिंग आहे, नंदी आहे, भरपूर शिवभक्त आहे. इथे एक मंदिर आहे छोटंसं, आपण त्याच्यात पण जाऊ. हे बघा, महादेवाचे जास्त मंदिर आहे, घंटा वगैरे. चला तर आपण आता पुढच्या मंदिरात जाऊ. तोपर्यंत आवडी होती थांबवतो आणि पुढं बघू. तर इकडे एक मंदिर आहे प्राचीनच, आपण ते आता आतमध्ये जाऊ आणि बघू काय काय आहेत. म्हणजे प्राचीन मंदिर आहे. हे बघा, आपल्या जालना जिल्ह्यात पण असे प्राचीन मंदिर आहेत, आपल्याला माहिती नाही. आता यूट्यूब असेल, इंस्टाग्राम असेल, या सोशल मीडियामुळे ते तरी आपल्याला बघायला भेटतात, माहिती होतात. तर बघू आतमध्ये. इथे लॉक लावलेलं आहे, पण आता तुम्हाला बाहेरून दाखवण्याचा प्रयत्न करू. असं हे मंदिर आहे, अशा पायऱ्या. हे बघा, असं प्राचीन काम आहे याचं. तिकडे ते मंदिर आपलं वटेश्वर. आणि इथे हे आपलं हे मंदिर आहे, ते घंटा. हे लॉक आहे, लॉक आहे. आतमध्ये काय कोणत्या मूर्ती काय माहिती नाही, पण हे लॉक आहे. हे असं आतमध्ये बांधकाम आहे. लॉक काय केलं काय माहिती, बघायला पाहिजे होतं. हे बघा, हे इथे अशी नंतर कृष्णाची मूर्ती बसवलेली आहे. हे नंतर का नक्षीकाम केलं का पहिलेच अगोदरचंच आहे ना, कलर केला ना. इकडे रामाचं मंदिर आहे. जय जय रामकृष्ण. सगळे राम, लक्ष्मण, सीतामाई आणि हनुमान. वरती असं काम मस्त दिवा इथे प्रज्वलित चालू आहे. आणि इकडे 2 मिनटं चालू फोटो काढू दे मला. आणि तू मी काढा माझा 2 मिनटं. हा, इथं विठ्ठलाची मूर्ती आहे, विठ्ठल रुक्माई, पांडुरंग, रुक्माई. आणि इकडे काय, इकडे रूम आहे का फक्त? ही रूम आहे वाटतं. हां, बाहेर जायचा रस्ता आहे. 2 मित्र आले, त्यांनी चाबी दिल्याबद्दल त्यांचं धन्यवाद. त्यांनी मला आतमधून विठ्ठल रुक्माई आणि राम मंदिर दाखवलं, त्याच्याबद्दल या मित्रांचं खूप खूप धन्यवाद मित्रांनो. आणि बघा, हे मागची बाजू मंदिराची, वरती हा जीर्णोद्धार केलेला आहे. इथे कीर्तन वगैरे काय होतं असं ते म्हणतात. इकडे बघा, जुने अवशेष मंदिराचे. काय त्यावेळेचं नक्षीकाम वगैरे. ते काय आता हे काय कला आहे. आपण इथे साईडला बघू. ह्याच्यावर जास्त काम नाही नक्षीकाम, पण त्यामुळे तिकडे जास्त नक्षीकाम होतं आपल्या वटेश्वर शिव मंदिरावर. मस्त यांनी डेव्हलप ठेवलं आहे मंदिर. घाण वगैरे झालेले आहेत, माकडा वगैरे इकडे घाण केलेली आहेत माकडाने. ही मागची बाजू. फार छान मंदिर आहेत, जालना जिल्ह्यात आहे. पुरातत्व ह्याकडे लक्ष दिलं पाहिजे. छान मंदिर आहेत आणि अवश्य भेट द्या मित्रांनो. आमच्या इकडे जालना जिल्ह्यामध्ये पण असे प्राचीन शिव मंदिर आहेत. आता आपण ते बघितलं तिथे इकडे काहीतरी कुंड वगैरे आहेत. ऐतिहासिककालीन वास्तू आपल्याकडे असताना आपण जतन नाही केले. जाते
पाणी साचलेलं इकडे पडलेलं आहे. पडला चला तर आपण पुढचं एक ते मंदिर बघू, गाडी घेऊ. इथे आपण हे रुद्रेश्वराचं मंदिर आहे. आपण तिकडून आलो होतो. हे बघू शकता तिथे मूर्त्यानंतर बसवलेलं आहे ते वटेश्वर वगैरे. आणि रुद्रेश्वराचं मंदिर, शिव पार्वती, गणपती असे हे चारही नक्षीकाम आहे. आणि हे आपले शिवलिंग. हर हर महादेव हे बघू शकता. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 हे 12 ज्योतिर्लिंग आहे. त्यापैकी 6 ज्योतिर्लिंग इथे सापडलेले असे म्हणतात. हे बघा हे असं मस्त नक्षीकाम. आपण जाऊन मागची बाजू दाखवतो तुम्हाला. मस्त आहे नक्षीकामावर. बसले आई. हां बसले का? हो. हे बस मागची बाजू आहे. तर इथे लोक गाव वस्ती पण येते, घर पण गाव पण. चला तर मित्रांनो तुम्हाला तर आपण हे इथले 3 मोठाले मंदिर दाखवलेले आहेत. तर आपण आपला व्हिडिओ इथे थांबू. आपला व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करा. इथे मूर्ती आहे. जय जाऊ जय शिवराय, हरण महादेव. आपल्याला इथे सतीश सोळंके सर भेटलेले आहेत. आणि जेच आपले बीड जिल्ह्यातले त्यांनी ऐतिहासिककालीन जो आपला ठेवा आहेत आपले, जसं आमचं पूर्वीचं नाव आहे मोरे होतं आडनाव. सराला माहीतच आहे, सरना सगळा इतिहास काढलेला आहे. सर पण पूर्वी त्यांना इथं भरपूर आपले जे आडनाव असतील, आपले ऐतिहासिक ठिकाण असतील त्याला भेट देतात. योगायोग झाला म्हणजे ते भेट झाली सरांची. हे बघा सरांनी 2 शब्द ते मंदिराविषयी बोलत आहेत. सर बोला. आज आपण नेर या गावामध्ये आलेलो आहोत. नेर हा बहुतेक करून नीर या संस्कृत पाणी या शब्दाचा एक अपभ्रंश नेर असा असावा. कारण या भागामध्ये आज जे पुष्करणी बारवा हे जे दिसत आहेत गावामध्ये, तर त्याचा जलस्रोत हा या भागातल्या ज्या जमिनी आहेत, या पूर्वेकडील ह्या त्या भागातल्या जमिनी त्या काळामध्ये एक उत्कृष्ट जलस्थापत्याचा हा एक नमुना असावा. आणि त्याच्यामुळे या गावाचं नेर नाव असावं. दुसरी बाब म्हणजे या गावामध्ये जुन्या प्राचीन काळामध्ये 12 ज्योतिर्लिंग मंदिर होते. मात्र आज ग्रामस्थांकडनं आज असं कळतं की इथं आज फक्त 5 मंदिरं दृष्टीपथास पडत आहेत महादेवाचे. पण गावाचा अभ्यास केल्यानंतर असं लक्षात येतं की गावामध्ये त्या काळामध्ये 12 ज्योतिर्लिंगांचं हे ठिकाण असावं. आणि त्याच्या स्पष्ट खुणासुद्धा इथं दिसत आहेत. दुसरं इथं चालुक्यांचं राजचिन्ह, चालुक्यांचा जो कुलदेव आहे काळभैरव, इथं काळभैरवांचं हे आहे. चालुक्यांच्या मातृदेवता या ठिकाणी दृष्टीपथास पडतात. शिवाय इथं एक चालुक्यांची जी मातृदेवता आहे चामुंडा, त्या चामुंडेचं सुद्धा इथं एक शिल्प आहे. आणि त्या काळामध्ये ही एखादी चालुक्यांची त्या काळातली उपराजधानी असावी, हे सगळं ह्या गावाला निहारल्यानंतर लक्षात येतं की त्या काळातील चालुक्यांची उपराजधानी असावी. आणि चालुक्यांच्या शैलीतील आजही इथं 3-4 मंदिर बऱ्यापैकी बघण्यासाठी मिळत आहेत. आणि त्याच्या स्पष्ट खुणा, चालुक्य निर्मितीच्या ज्या स्पष्ट खुणा आहेत त्यासुद्धा इथं बघावयास मिळत आहेत. आता दुसरा मुद्दा आहे की महाराष्ट्रामध्ये ज्यावेळेस आपण कर्नाटक या भागामध्ये फिरतो त्यावेळेस चालुक्यांच्या ज्या शैलीला बऱ्यापैकी क्रेडिट दिलं जातं. पण महाराष्ट्रामध्ये चालुक्यांनी इतके मंदिरं बांधले, पण आजही इतिहासकार चालुक्यांना त्याचं श्रेय देण्यासाठी का कचरतात ते लक्षात येत नाही. कारण हेमाद्री आणि हेमाद्री जो आहे हा यादवांचा प्रधान आहे. आणि त्या हेमाद्रीलाच लोकांनी हेमाडी असं बनवून हेमाडपंथी मंदिरांचा निर्मिक कसलाही पुरावा नसताना, एक बोटसुद्धा कागदावर किंवा एखादा याचा पुरावा नसताना सुद्धा इतिहासकारांनी त्याला हेमाद्रीला फक्त ब्राह्मण आहे म्हणून हेमाडी बनवलं आणि या हेमाडीने हे मंदिरं बांधले, असा एक धांदात खोटा प्रचार महाराष्ट्रामध्ये सुरू करून चालुक्य निर्मितींच्या मंदिरांचा गाळाघोट केला.
तर ही बाब प्रत्येक ठिकाणी दृष्टीपातास पडते. आता मुद्दा जर घ्यायचा म्हटलं तर हेमाद्रीने खुद्द त्याच्या ग्रंथांमध्ये चालुक्यांचा जो विक्रमादित्य चालुक्य आहे त्या चालुक्य विक्रमादित्य 6वा याचा पेरमाडी देव म्हणून त्याने गौरव केलेला आहे. जर ऑलरेडी हेमाद्रीच्या अगोदर 170-150 वर्षापेक्षा अधिक काळापासनं जर ऑलरेडी एक पेरमाडी हेमाडी असेल चालुक्यांचा ज्यानं हे मंदिरं बांधले असतील, तर त्याच्यानंतर 170 वर्षांना आलेल्या हेमाद्रीला केवळ ब्राह्मण आहे कसलाही पुरावा नसताना या मंदिराचं निर्मित म्हणणं हा एक धांदात इतिहासकारांनी उठवलेली एक खूप मोठी राळ आहे, आवई आहे, पाराचा कावळा केलेला आहे. आणि हे सगळ्या मंदिरांचे जे निर्मिक आहेत ते हे चालुक्य आहेत. आणि बादामीच्या चालुक्यांनी दगडाच्या मंदिराची निर्मिती सुरू केली. दगडांपासून जे पक्क्या मंदिरांची जी निर्मिती, तर याचे जनक बादामीचे चालुक्य आहेत. त्याच्यासाठी आपल्याला ऐहोळे, पट्टडकल, बादामी, गदग अशा भागामध्ये फिरल्यानंतर त्याची प्रचिती येते. आणि त्याच्यानंतर बादामी चालुक्यांचे जे वंशज आहेत कल्याण चालुक्य 973 ते 1189 या काळामध्ये त्यांनी 217 वर्ष 2 शतकाहून अधिक काळ या पूर्ण दक्षिण भारतावर त्यांनी राज्य केलं. आणि स्थैर्य, पैसा आणि पराक्रम या सगळ्या गोष्टी ज्या एका जागेवर असतील तर त्या चालुक्यांकडे होत्या. आणि नवनवीन संकल्पना त्यांच्या काळामध्ये हे होऊन त्यांनी खूप मोठ्या प्रमाणावर मंदिरांच्या निर्मिती केल्या. आणि त्यांची जी शैली आहे ही शैली स्पष्ट प्रमाणे दिसणारी आहे. मात्र या शैलीला विनाकारण यादव काळातील जो प्रधान आहे हेमाद्री, ते हेमाद्रीच्या नावावर खपवण्याचा जो एक किळसवाना प्रकार होतोय हा अगदीच एकदम चुकीचा आहे. कारण कसलाही पुरावा नसताना असं होणं इतिहासासाठी निश्चितच चांगलं नाही आहे. तर नेर या गावामध्ये आज जी मंदिरं दिसत आहेत ते सगळे चालुक्य शैलीची मंदिरे आहेत. आणि विशेष सांगायचं झाल्यास देवगिरीचे यादव सत्तेवर येण्यापूर्वी तब्बल 2 शतकाहून अधिक काळ कल्याण चालुक्यांचे मांडलिक होते. हा इतिहास आहे. म्हणजे एवढा. आणि जे 5 महासम्राट होऊन गेले दक्षिण भारतामध्ये, 5 महासम्राट, तर त्या 5 महासम्राटांमध्ये सातवहन, वाकाटक, बादामी चालुक्य, राष्ट्रकूट आणि कल्याण चालुक्य हे 5 महासम्राट होऊन गेले. त्याच्यानंतर इतर राजवंशांची संख्या खूप मोठी आहे, पण महासम्राट होऊन गेलेले हे 5 राजवंश आहेत. आणि दोन्ही एकत्रित राजवटी जर केल्या कल्याण आणि बादामी, तर साधारणपणे 500 ते 550 वर्ष पूर्ण दक्षिण भारतावर, दख्खनावर चालुक्यांचं महासाम्राज्य पसरलेलं होतं. आणि एवढा मोठा इतिहास असताना सुद्धा जर एका कसलाही बोटभर पुरावा नसलेल्या हेमाद्री पंथाच्या नावावर जर ही मंदिर शैली खपवली जात असेल तर ते दुर्दैव आहे, इतिहासाचं दुर्दैव आहे. इतिहास निर्माण केला आपल्या मावळ्यांनी, पण लिहिला मनोदी भट्टीकावळ्यांनी, हे म्हणणं बरोबर आहे. पण आपल्याला तो इतिहास वाचला पाहिजे. वाचल्या आपलं मस्तक सशक्त होतं. त्या जोपर्यंत आपण वाचन करत नाही, वाचन केल्याशिवाय आपल्याला समजणार नाही आपला इतिहास. तुझा आहे तुझ्यापाशी परी तू जागा चुकलाशी. आपल्याकडे असे मंदिर आहे, असे ऐतिहासिककालीन पुरावे आहेत. फक्त आपण त्याला एक पूजा करतो, व्रत उपवास तपास करतो, पण याच्या मागचा काय इतिहास आहे तो वाचत नाही, जात नाही. मी सहज इकडे आलो होतो, सर बिडून आले. मी आज मुंबईवरून आलो की आपल्याकडे आहे पण आपण जात नाही. फक्त आपण एक त्यांना पूजा करतो. मी पूजा म्हणून नाही आलो की आपला हा इतिहास आहे. जसे छत्रपती शिवाजी महाराजांनी 400 वर्षापूर्वी आपला इतिहास निर्माण केला, तसा हे 5,000 वर्षापूर्वीचा आपला इतिहास 973. हा, तर सरांची आमची भेट झालेली आहे. आणि हा इतिहास वाचत असेल तर आपण आपल्या आजूबाजूच्या जो डोंगर दऱ्या असतील, वाडे असतील, ऐतिहासिक बारो असतील, ह्या अशा ठिकाणी आपण भेट दिली पाहिजे. आणि असंच का, हेच कोण, हे ते कोण, हे कोणी बांधले असं प्रश्न पडले पाहिजे. जोपर्यंत प्रश्न पडणार नाही तोपर्यंत आपल्याला इतिहास समजणार नाही. नंदी, आपला हा नंदी, शिवलिंग हे काय आहे, हे कशाचे प्रतीक आहे, कशामुळे आपण त्याचं पूजा करतो, ते आपल्याला समजण्यासाठी प्रत्येकाने आपापल्या परिसरामध्ये फिरलं पाहिजे. फक्त मोबाईल, हे इंस्टा, फेसबुक याचा चांगल्या योग्य परीने वापर झाला पाहिजे. इंस्टामुळेच मला हे मंदिर पाहायला भेटलं. असेच ठाण्यामध्ये लोणार म्हणून शिवमंदिर आहेत, अंबरनाथचं शिवमंदिर आहेत, पातळेश्वर शिवमंदिर आहेत ठाणे जिल्ह्यामध्ये. आपल्या इकडे पण भोकरदन तालुक्यामध्ये आणव्याला शिवमंदिर आहेत. असे अनेक शिवमंदिर आहेत, पण आपण ते जात नाही. इकडे चिखलीला पण शिवमंदिर आहेत.
ह्या अशा मंदिरात आपण जोपर्यंत जाणार नाही तोपर्यंत आपल्याला इतिहास समजणार नाही. आपल्याला जात धर्म पंथ याविषयी काही नाही, आपण एकच आहोत. माणूस आपला माणूस आपली जात आहे आणि धर्म आपला एकच आहे, मनुष्य धर्म. तर आपण त्या धर्माचं पालन करावं आणि इतिहास समजून घ्यावं. धन्यवाद सर, आपण चांगल्या पद्धतीने माहिती दिली. आमच्या जालन्यात आलात, तुमचं आमच्या जालन्यात आणि आमच्या नेरतर्फे तुमचं हार्दिक स्वागत. भेटू पुन्हा दुसऱ्या वेळी. तोपर्यंत बाय. जय जवाश्वेश्वर. हर 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 महादेव.